नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अनुवंशिकता व उत्क्रांती या प्रकरणाच्या शेवटच्या भागाकडे आपण आज वळणार आहोत. आजचा आपला मुद्दा आहे लमार्कवाद म्हणजेच लमार्किझम. उत्क्रांती होत असताना सजीवांच्या शरीररचनेमध्ये बदल होतात आणि या बदलांमुळेच नवीन प्रकारचे सजीव निर्माण होतात. या उत्क्रांतीमागे त्या जीवाचे प्रयत्न कारणीभूत असतात असा विचार जीन बाप्टिस्ट लमार्क या फ्रेंच निसर्गशास्त्रज्ञाने सुचविला. प्रत्येक प्राणी अथवा वनस्पती आपापल्या आयुष्यादरम्यान बदलत असते आणि तिच्या पुढच्या पिढीकडे हे बदल ती पोहोचवत असते आणि प्रत्येक पिढी ही पुढच्या पिढीमध्ये असे वेगवेगळे बदल पोहोचवत राहते आणि त्यातूनच सजीवांमध्ये बदल घडून येऊन नवीन सजीव निर्माण होतात, नवीन जाती निर्माण होतात. म्हणजेच लमार्कच्या मते या बदलांमागे त्या जीवाने केलेला प्रयत्न अथवा त्या जीवाने केलेला आळस हा कारणीभूत असतो. यालाच लमार्क यांनी इंद्रियाचा वापर व न वापराचा सिद्धांत यूज और डिसयूज ऑफ ऑर्गन्स असे म्हटले आहे. लमार्कवादाचे स्पष्टीकरण देत असताना त्यांनी काही उदाहरणं दिली, जसं की जिराफ आपली मान ताणत झाडावरची पानं खात असल्यामुळे जिराफाची मान लांब झाली आणि मान लांब असली म्हणजे आपण जगू शकतो आणि म्हणून हा गुणधर्म पुढच्या पिढीमध्ये पाठवला गेला आणि त्यातूनच आजचा लांब मान असलेला जिराफ निर्माण झाला. तसंच लोहाराचे खांदे घणाचे घाव घालून बळकट झाले. लोहाराने घणावर घाव घालण्यासाठी हातांचा वापर केला आणि हातांचा अतिवापर झाल्यामुळे त्याचे स्नायू बळकट झाले आणि म्हणून त्याचे खांदे बळकट झाले. म्हणजे इथे इंद्रियाचा वापर केल्यामुळे इंद्रियामध्ये बदल घडून आला. लोहार आणि जिराफ या दोन्हीच्या बाबतीत इंद्रियाचा वापर केल्यामुळे इंद्रियांमध्ये बदल घडून आला असं आपल्याला दिसतं. या उलट शहामृग, इमू इत्यादी पक्ष्यांचे पंख न वापरल्यामुळे कमकुवत झाले आणि म्हणून ते उडू शकत नाहीत. तर हंस, बदकाचे पाय पाण्यात राहून राहून पोहण्यायोग्य झाले. सापाला बिळात जाण्यासाठी शरीररचना योग्य पाहिजे आणि म्हणून त्याने आपले पाय गमावले. अशा प्रकारची अनेक उदाहरणे लमार्क यांनी सांगितली. ही सर्व उदाहरणे मिळवलेली वैशिष्ट्ये अशा प्रकारची असून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होतात आणि यालाच मिळवलेल्या बदलांच्या संक्रमणाचा सिद्धांत म्हणजेच लमार्कवाद असं म्हटलं जातं. लमार्कवादामध्ये मांडलेल्या विशिष्ट स्वरूपातील प्रयत्नांमुळे शरीरांगाचा विकास अथवा प्रयत्न न केल्यामुळे होणारा शरीराचा ऱ्हास किंवा अंगांचा ऱ्हास हा मान्य केला गेला, परंतु एका पिढीतून दुसऱ्या पिढीमध्ये होणारं त्याचं संक्रमण मात्र शास्त्रज्ञांनी मान्य केलं नाही, ते अमान्य केलं. कारण स्वतःमध्ये बदल घडवून आणलेले जे आहेत ते नव्या पिढीकडे दिले जात नाही. हे अनेक वेळा शास्त्रज्ञांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून अभ्यासलं आणि पडताळून पाहिलं आणि त्यावरून लमार्कचं म्हणणं चुकीचं आहे असं ठरवलं गेलं. द नेक्स्ट वन इज लमार्किझम. जीन बाप्टिस्ट लमार्क proposed that the activities of the organisms are responsible for their evolution. He proposed that morphological changes occurring in living organisms are responsible for evolution, and the reason behind all these morphological changes is activities or laziness of that organism. Lamarck called this concept as principle of use or disuse of organ. Lamarck proposed that each animal or plant undergo some changes in its lifespan and all these changes are transferred to the next generation and such changes occur in next subsequent generations.
For the explanation of Lamarckism, he said that the neck of giraffe has become too long due to browsing on leaves of tall plants by extending their neck for several generations. Similarly, the shoulders of the ironsmith have become very strong due to frequent hammering movements. The neck of giraffe and shoulders of ironsmith are the examples of use of organs. Wings of birds like ostrich and emu have become weak due to no use. Legs of birds like swan and duck have become useful for swimming due to living in water, while snakes lost their legs because they have burrowing habit, and these are related with disuse of organs. So all these examples are the type of acquired characters and they are transferred from one generation to the next. This is Lamarckism. आपला पुढचा मुद्दा आहे जाती उद्भव. प्राणी व वनस्पती यांच्यातील विविध जातींचा उद्भव हा उत्क्रांतीचाच परिणाम आहे. जाती म्हणजे काय तर नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. पुन्हा एकदा ऐका. नैसर्गिक फलनाद्वारे फलनक्षम संतती निर्माण करू शकणाऱ्या सजीवांच्या गटास जाती असे म्हणतात. प्रत्येक जातीची स्वतःची अशी काही वैशिष्ट्ये असतात. एका जातीपासून दुसरी जाती निर्माण होण्यास काही जनुकीय बदल कारणीभूत असतात. भौगोलिक किंवा पुनरुत्पादनीय बदल सुद्धा कारणीभूत ठरतात. तसेच सजीवांचे भौगोलिक व पुनरुत्पादनीय अलगीकरण झाल्यास देखील कालांतराने जाती बदल म्हणजेच जाती उद्भव होतो. स्पेसिएशन. Due to evolution, new species of plants and animals are formed. What is species? Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural reproduction. Species is the group of organisms that can produce fertile individuals through natural reproduction. Each species grow in specific geographical conditions. Their food, habitat, reproductive ability, and period is different. However, genetic variation is responsible for formation of new species from earlier one. Besides, geographical and reproductive changes are also responsible. Speciation depends upon genetic variation, geographical changes, reproductive changes, and geographical or reproductive isolation for a long period. We can define speciation as the process of formation of new species from earlier ones. या प्रकरणाच्या शेवटच्या मुद्द्याकडे वळूया. आपला पुढचा मुद्दा आहे मानवी उत्क्रांती, ह्युमन एव्होल्यूशन. मित्रांनो, आतापर्यंतच्या अभ्यासावरून असं लक्षात येतं की उत्क्रांतीमुळे अत्यंत साध्या एकपेशीय सजीवांपासून आजपर्यंत माहीत असलेल्या अनेक जटिल रचना असलेल्या जैववैविध्याची जडणघडण झाली. सुमारे 7 कोटी वर्षांपूर्वी अखेरचे डायनासोर नाहीसे झाले. तेव्हा माकडासारखे प्राणी आजच्या आधुनिक लेम्युर प्रमाणे दिसणाऱ्या प्राण्यांपासून विकसित झाले असावेत अशी मान्यता आहे. 4 कोटी वर्षांपूर्वी आफ्रिकेतील या माकडासारख्या प्राण्यांच्या शेपट्या नाहीशा झाल्या. उत्क्रांतीच्या क्रियेमध्ये या शेपट्या हळूहळू नाहीशा झाल्या. त्यांच्या मेंदूचा आकार मोठा झाला आणि त्यांचा विकास घडून आला.
या प्राण्यांच्या हाताच्या पंजात सुधारणा झाली आणि ते एप म्हणजेच कपी सारखे प्राणी झाले. कालांतराने हे एप सारखे प्राणी दक्षिण आणि आग्नेय आशियामध्ये पोचले. अखेर त्यांचे रूपांतर गिबन आणि ओरांगुटान यामध्ये झाले. सुमारे 2,50,00,000 वर्षांपूर्वी एपच्या काही जातींची प्रगती वेगवेगळ्या दिशेने होत गेली. अन्नग्रहण करण्यासाठी आणि इतर कामांसाठी त्यांना हातांचा अधिक वापर करावा लागत असे. शेवटी कोरड्या हवामानामुळे जंगले नाहीशी होऊ लागली आणि म्हणून हे एप झाडावरून वास्तव्यासाठी जमिनीवर आले. सुमारे 2 कोटी वर्षांपूर्वी हाताचा वापर करणारे आणि ताठ उभे राहणारे पहिले मानवसदृश प्राणी उदयास आले आणि ते म्हणजेच आफ्रिकेतील रामापिथेकस एप. पुढे हा एप आकाराने मोठा व अधिक हुशार झाला. 20 लाख वर्षांपूर्वी त्याच्यापासून मानव सदृश रचना दिसू लागली आणि अशा तऱ्हेने कुशल मानव तयार झाला. सुमारे 15 लाख वर्षांपूर्वी ताठ चालणाऱ्या मानवाचा विकास झाला. त्याचा आशिया खंडात चीन आणि इंडोनेशियापर्यंत वावर असावा असं मानलं जातं. त्यानंतर जवळजवळ 1 लाख वर्षांपर्यंत ताठ चालणाऱ्या माणसाचा मेंदू मोठा होण्याच्या दिशेने त्याची प्रगती होतच राहिली आणि मानवाला अग्नीच्या वापराचा शोध लागला. सुमारे 50,000 वर्षांपूर्वीच्या मानवाचा मेंदू हा पुरेसा विकसित झालेला होता आणि बुद्धिमान मानव या वर्गाचा सदस्य मानण्यायोग्य झाला होता आणि म्हणूनच त्याला होमो सॅपियन असं म्हटलं गेलं. निअँडरथल मॅन म्हणजेच निअँडरथल मानव हे बुद्धिमान मानव या वर्गातील पहिले उदाहरण मानता येईल. सुमारे 50,000 वर्षांपूर्वीच क्रो मॅग्नन मानव अस्तित्वात आला आणि त्यानंतर मात्र ही प्रगती अत्यंत झपाट्याने होत राहिली. सुमारे 10,000 वर्षांपूर्वी बुद्धिमान मानव शेती करू लागला, जनावरांचे कळप बाळगू लागला, त्याने वसाहती बसविल्या, संस्कृतीचा विकास झाला. त्यानंतर 5,000 वर्षांपूर्वी लिहिण्याच्या कलेचा शोध लागला आणि इतिहासाची सुरुवात झाली. मित्रांनो, सुमारे 400 वर्षांपूर्वी आजच्या आधुनिक शास्त्रांचा उदय झाला आणि 200 वर्षांपूर्वी औद्योगिकीकरणाला सुरुवात झाली. Our next topic is human evolution. The biodiversity that is known today has been said to be formed from very simple unicellular organisms. In evolution, the origin of human evolution can be shown as per the picture shown on the screen. Last dinosaur disappeared approximately 7 crore years ago. At that time, monkey-like animals are said to be evolved from some ancestors who were more or less similar to the modern lemurs. Tail of these monkey-like animals of Africa is said to be disappeared about 4 crore years ago. They developed due to enlargement in brain. Their hands were also improved and thus ape-like animals were evolved. Meanwhile, these ape-like animals reached the South and Northeast Asia and finally evolved into gibbon and orangutan. Remaining ape-like animals stayed in Africa and then gorilla and chimpanzee evolved about 2.5 crore years ago. Evolution of some of the 2 crore years old species of apes seem to be occurred in different way.
They had to use their hands more for eating food and other work. Those apes started to live on land as the forest started to decline due to dry environment. Their lumbar bones developed in such a way that they started to stand in erect posture in grasslands, and thereby their hands become available for use anytime. These first human-like animals with erect posture, which were using their hands, have evolved about 2 crore years ago. First record of human-like animal is with us in the form of Ramapithecus ape from East Africa. Afterwards, this ape grown up in size and became more intelligent, and thus the ape of South Africa evolved about 40 lakh years ago. The morphology of these human-like animals started to appear like to be the member of the genus Homo about 20 lakh years ago, and thus skilled human developed. About 15 lakh years ago, human walking with erect posture was evolved. It may have existed in China and Indonesia of Asian continent. Development of brain of human take the period of about 1 lakh years. Meanwhile, it discovered the fire. Brain of 50,000 years old man had been sufficiently evolved to the extent that it could be considered as member of the class wise man, that is Homo sapiens. Neanderthal man can be considered as the first example of wise man. The Cro-Magnon man evolved about 50,000 years ago, and afterwards this evolution had been faster than the earlier. About 10,000 years ago, wise man started to practice the agriculture. It started to rear the cattle. It established the cities. Cultural development also took place. Art of writing was invented about 5,000 years ago, and thus the history had been started. Modern sciences emerged about 400 years ago, and industrial society was established about 200 years ago. या मुद्द्यांवरील स्वाध्याय विद्यार्थ्यांनी आपल्या वहीमध्ये सोडवावा. विद्यार्थी मित्रांनो, आपलं पहिलं प्रकरण आनुवंशिकता आणि उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन, हे या ठिकाणी पूर्ण होतंय. परीक्षेच्या दृष्टीने विचार केला असता या प्रकरणावर साधारणपणे 5 गुणांचे प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचं स्वरूप: रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, चूक किंवा बरोबर ओळखा, सहसंबंध जोडा, व्याख्या लिहा, टिपा लिहा आणि शास्त्रीय कारणे द्या, आकृत्या ओळखा. या प्रकारचे 5 गुणांचे प्रश्न विचारले जातात. विद्यार्थी मित्रांनो, आपलं पहिलं प्रकरण
अनुवंशिकता आणि उत्क्रांती, हेरिडिटी अँड इव्होल्यूशन हे या ठिकाणी पूर्ण होत आहे. परीक्षेच्या दृष्टीने विचार केला असता या प्रकरणावर साधारणपणे 5 गुणांचे प्रश्न विचारले जातात. प्रश्नांचं स्वरूप: रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, चूक किंवा बरोबर ओळखा, सहसंबंध जोडा, व्याख्या लिहा, टिपा लिहा आणि शास्त्रीय कारणे द्या, आकृत्या ओळखा. या प्रकारचे 5 प्रश्न